नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र करण वाघमारे आणि मिस्ट्री कट्टावर आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्याकडे आज नवीन पाहुणे आले आहेत. त्यांच्यासोबत काही अनुभव घडले आहेत किंवा त्यांच्यासोबत ज्या घडलेल्या घटना आहेत तर चला आपण जाणून घेऊया की त्यांच्यासोबत काय घडले. नमस्कार, काय नाव आपलं? हरी विठ्ठल कसले. बरं, राहिला कुठं आपण? पहिला पुण्यात होतो, आता आलोय गावावर. बरं. खडकी किर्लोस्कर आयलीच्या समोर महाराष्ट्र गादी कारखाना आहे. बरं. तिथं काम केलं मी 40 वर्ष. बरं. तिथून मग संध्याकाळी कधी ओव्हर टाइम करायचो त्यावेळेस किर्लोस्कर हे ॲम्युनिशन फॅक्टरीच्या कडेनी शांतीनगर रोडनी यायचो. बरं. कळसला राहिला होतो. मग सायकलवर येत असताना एक वेळेस, कधीच नाही ती घटना घडली, पण एक वेळेस एक लहान मूल घेऊन एक लेडीज रोडच्या कडेला बसलेली होती. बरं. ती मला म्हणले मला शांतीनगरमध्ये सोडा. लहान मूल होतं. मी म्हणलं नवरा बायकोची काय भांडणं झाली असतील, काहीतरी असेल, बसा ताई म्हणलो. किती वाजले असतील साधारणतः तेव्हा? 11:30 पावणे 12 होत्या बरं. रात्री. उशीर झाला होता भरपूर. ती बसली. बसल्यानंतर या 512च्या कॉलनी पाशी आलो. तिथून एक 10-15 मिनिटाचा रस्ता येतो. तिथपर्यंत आलो तर तिचं पाय रोडला फरफरायला लागलं. सायकलवर पाठीमागे बसून फरफर फरफर वाजायला लागले. मी असं बघितलं तर तिचं पाय रोडल्या घासत चालायला लागलं. आणि ती लिकरू बी नाही दिसलं. नंतर ती मूल होतं तिच्यापाशी, ती पण नाही दिसलं. पुलाच्या शांतीनगरच्या पुलासमोर आलो, जोरात चिंकाळली. बरं. चिंकाळली, तीच गायबच झाली. गायबच झाली. बरं. मग त्यानंतर मी आजारी पडलो. आजारी पडल्यानंतर मेंटल हॉस्पिटलला बाबूलाल बाबा म्हणून होते. त्यांचा तुमचा संपर्क कसा? संपर्क माझे दाजी आणि ती दोस्त होती. त्यांनी नेलं मला. मग ती काढलं. 7-8 दिवस मी आजारीच होतो. त्यानंतर तिथून आम्ही व्यवस्थित जाणं येणं तिथूनच ठेवलं. बाबांनी मला तावीज दिलं होतं, तू जा, कधी किती बी वाजता, 12 वाजता ये, 1 वाजता ये, तुला काही होणार नाही म्हणली. नाही, त्यानंतर नाही. आणि एक वेळेस आम्ही दिघीच्या डोंगरावर गेलो. दिघीचा उरूस होता आणि वरी दर्गा आहे वरीच्या डोंगरावर. तिथं पाय हे पडलो. आलो तर काय नाही. डोंगर उतारल्यानंतर टँक रोड आहे, म्हणजे रणगाड्याचा रोड आहे. त्या रोडवर येऊन म्हणलं थोडं बसू आपण आणि नंतर जाऊ तमाशा बघायला. मग तिथून उतरल्यानंतर एक मांजर दिसलं. आलं, आमच्या जवळ आलं आणि असं पळालं. तिथून उतरल्यानंतर पुढं आलो तर मोठं गाढवच दिसलं. गाढव दिसल्यानंतर आयला म्हणलं हे काय भानगड आहे, गाढव एवढं रातचं इकडे कसं काय? माझा जोडदार होता. ते म्हणला नाही मामा, सगळे दिघे गाव मला मामा म्हणत होतं माझ्या बादशामुळे. नाही मामा, गाढवच आहे. अरे म्हणलं आपल्या दिघीत गाढव कधी बघितलंस का तू? नाही मामा, हाय, गाढवच आहे, चला. पुढं गेला तर एक जिजाळं कुत्रच दिसलं. डोंगर उतरूच देत नव्हते आम्हाला ती. म्हणलं काहीतरी भानगड हे राहू. पुढं आल्यानंतर दर्ग्यात गेला आम्ही. दर्ग्यात गेल्यानंतर पाया हे पडला. पाया पडून मग चला म्हणलं. दुसऱ्या दिवशी गुरुवारी बाबूलाल बाबाकडे गेलो. गुरुवारचं आम्ही तिथं हमखास असायचा, जातच होता. बाबा म्हणले गाढव, कुत्र, मांजर बघितलंच का डोंगरावर? त्यांना तुम्ही सांगितलं का? त्यांनी आधी सांगितलं? त्यांनीच मला सांगितलं.
पहिलं मांजर आलं टँक रोडला, हम्म. नंतर थोडं खाली उतरला त्या डोंगरावर हम्म. ते गाढव दिसलं. हम्म. गाढव दिसलं की झंझाळा कुत्र हम्म. तुम्हाला दर्ग्याकडे जाऊच देत नव्हती ती. हम्म. पण ती तुझ्या पाठीमाग काहीतरी होतं तुझ्या पाठीशी, हम्म. म्हणून तुम्ही दर्ग्यापर्यंत गेला. बर नाहीतर म्हणजे दर्ग्यावर जाऊ जी देत. बाई सायकलवर बसली होती तीच. तीच. बर मग त्याच्यानंतर काय झालं, नंतर कसं काय? काय नाही मग आम्ही गेलो, प्रसादही घेतला, दर्ग्यातून बाहेर आलो, प्रसादही घेतला, खाल्ला आणि तमाशा बघायला गेलो. हम्म. तमाशाही बघितला आणि सकाळी लवकर कामाला जायचं. हम्म. गेलो 4 वाजता तमाशा बघून घरी गेलो. हम्म. 4 वाजता गेलो तर बहीण लागली खवळायला. बहिणी पैसे राहत होतो ना. हम्म. मग बहीण लागली खवळायला. रात्रंदिवस बोंबलत फिरतोस, कामाला बी जातोस, हम्म. अरे तुला झोप आहे का नाही? म्हणले जाऊ दे, म्हणलं बाई आज उरूस होता म्हणून उशीर झालाय. आप्पा बी खवळायला लागले, म्हणजे दाजीले मी आप्पाच म्हणत होतो, हम्म. ती बी खवळायला लागली. असला हलकटपणा करायचं नाही, रातचं फिरायचं नाही. हम्म. एक तर पहिलंच तुला ते शांतीनगरच्या पुलावरच झालेलं आहे, तुझ्या माग कंटिन्यू येतंय, हम्म. कुठं बी रातचं फिरतो. हम्म. तर मित्रांनो, हा होता त्यांचा अनुभव. जर तुमच्यासोबतही असं काही घडलं असेल, तुमच्यासोबतही अशा काही घटना झाल्या असतील, तर आपण आपल्या YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर मेन्शन केला आहे. DM करून किंवा नंबरवरती मेसेज करून आम्हाला कळवू शकता. तर मित्रांनो, आपण या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर YouTube चॅनलला आपल्या लाईक करा, सबस्क्राईब करा